नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेटगुरु या युट्यूब चॅनलवरती. पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड बँडिकाइंड प्लस आणि बोलस बँडिकाइंड प्लस या दोन्ही बाबत आज आपण माहिती घेणार आहोत. पशुपालक मित्रांनो, या गोळ्यांचा व औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा, सोबतच या गोळ्यांच्या औषधांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात, याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे जंत निर्मूलन आहे तर ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे आहे. कारण पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये जर जंत निर्मूलन जे आहे ते जर योग्य वेळी नाही केले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या निर्माण होत असतात. यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस जंत होतात तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. यामध्ये आपल्या पशूंना जुलाब होण्यासारखे आजार होऊ शकतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरवरती स्ट्रेस येऊ शकतो किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी भूक आहे तर ती कमी होऊ शकते किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी त्वचा आहे तिच्यावरती डलपणा येऊ शकतो. आपल्या पशूंच्या डोळ्यातून पाणी येऊ शकते किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण जो चारा त्यांना देतो, जो खुराक देतो, त्याचे जे पचन आहे तर ते त्यांना योग्य प्रकारे होत नाही किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या लहान कालवडी रेडींमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये त्यांचे जे पोट आहे ते सुटण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये काही ठिकाणी त्यांना पोटासंबंधित ज्या समस्या आहेत तर त्या पाहायला मिळतात. पशुपालक मित्रांनो यांसारख्या ज्या समस्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस जंत होतात तर या समस्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंचे जे जंत निर्मूलन आहे तर ते चांगल्या कंपनीच्या औषधाने व चांगल्या औषधाने करणे हे खूप गरजेचे आहे. पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड बँडिकाइंड प्लस याबाबत माहिती घेणार आहोत. पशुपालक मित्रांनो, बोलस आणि लिक्विड बँडिकाइंड प्लस या दोन्ही औषधामध्ये आपल्याला अल्बेंडाझोल आणि आयव्हरमेक्टिन असे दोन घटक या औषधांमध्ये आपल्याला दिलेले आहेत. पशुपालक मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या बोलस व लिक्विड बँडिकाइंड प्लसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या प्रकारचे जंत झाल्यावरती करू शकतो. तर पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये सर्व प्रकारचे जे जंत आहेत त्यांना मारण्यासाठी या अल्बेंडाझोल या औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो. यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये लिव्हर फ्ल्यूक असतील किंवा लंग वर्म असतील किंवा राऊंड वर्म असतील किंवा टेप वर्म असतील तर यांसारखे सर्व जे जंत आहेत तर त्यांना मारण्यासाठी या अल्बेंडाझोल या औषधाचा आपण आपल्या पशूंमध्ये जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना या सर्व जंतांना मारण्यासाठी या अल्बेंडाझोल या बोलस किंवा लिक्विडमुळे आपल्याला चांगला फायदा होतो. सोबतच पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना त्यांच्या शरीरावरती गोचिड असतील, पिसवा असतील किंवा माशांचा आपल्याला त्रास असेल तर या अल्बेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या गोळी व औषधांमुळे आपण या बाहेर असणारे जे सर्व परजीवी आहेत तर त्यांना मारण्यासाठी देखील या बँडिकाइंड प्लस लिक्विड व बोलसचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला उपयोग होतो. त्यामुळे पशुपालक मित्रांनो या गोळी व औषधाचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जंत व आपल्या पशूंच्या शरीराच्या बाहेर असणारे जे परजीवी आहेत ते दोन्ही मारण्यासाठी आपण या गोळी व औषधाचा आपण उपयोग करू शकतो. सोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या लहान वासरांमध्ये किंवा आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांना बऱ्याच वेळा त्यांचे जे पोट सुटण्याच्या समस्या आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळत असतात. तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण जर या लिक्विड अल्बेंडाझोल व आयव्हरमेक्टिनचा वापर केला तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या ज्या पोट वाढीच्या ज्या समस्या निर्माण होतात तर त्या लवकरात लवकर कमी करण्यासाठी देखील या अल्बेंडाझोल या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या लहान पशूंमध्ये त्यांना जर त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल, त्यांना त्या चाऱ्याचे पचन चांगल्या प्रकारे होत नसेल किंवा त्यांना पोट सुटण्याच्या समस्या असतील किंवा त्यांच्यामध्ये जुलाब लागण्याच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण या बँडिकाइंड प्लस लिक्विडचा वापर नक्की करून पहा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील.
सोबतच पशुपालक मित्रांनो, बँडिकाइन प्लस लिक्विड व बोलसचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये, खास करून आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः 20 ते 30 दिवसाच्या आसपास त्यांच्यामध्ये जर या अल्बेंडाझोल प्लस आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर केला, तर पशुपालक मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये असणारे जे सर्व जंत आहेत, तर त्यांना मारण्यासाठी या बोलस किंवा लिक्विडचा आपल्याला आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा पाहायला मिळतो. पशुपालक मित्रांनो, लिक्विड बँडिकाइन प्लस व बोलस बँडिकाइन प्लस या दोन्ही औषधांचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये अजिबात करू नये. कारण पशुपालक मित्रांनो, यामध्ये जे अल्बेंडाझोल हा घटक दिलेला आहे, हा प्रेग्नन्सीमध्ये सेफ नाहीये. त्यामुळे पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या गाभण पशूंमध्ये या दोन्ही औषधांचा म्हणजेच लिक्विडचा आणि बोलसचा आपण आपल्या गाभण पशूंमध्ये वापर करू नये. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, या औषधाचा वापर आपण आपल्या इतर जे सर्व पशु आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो. त्यांच्यामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस जंताचा जो लोड आहे तो जास्त झालेला असेल, तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा नक्की वापर करून पहा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पशुपालक मित्रांनो, लिक्विड व बोलस बँडिकाइन प्लस याच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले, तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये लिक्विड बँडिकाइन प्लसचा वापर करणार असाल, तर त्या ठिकाणी आपण 10 किलो वजनासाठी 3 मिली याप्रमाणे या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये पशुपालक मित्रांनो, आपल्या गायीमध्ये, म्हैसमध्ये, कालवडीमध्ये, रेडीमध्ये किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये 10 किलो वजनासाठी 3 मिली याप्रमाणे आपण या औषधाचा वापर करावा. त्यासोबतच पशुपालक मित्रांनो, आपण जर आपल्या पशूंमध्ये बोलस बँडिकाइन प्लसचा वापर करणार असाल, तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये साधारणतः 350 किलोच्या पुढचे जे वजन असलेले पशु आहेत, तर त्यांच्यामध्ये बँडिकाइन प्लस याची जी बोलस आहे, तर ती एक बोलस आपण आपल्या पशूंमध्ये वापरू शकतो. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या लहान पशूंमध्ये शक्यतो लिक्विड बँडिकाइन प्लसचा वापर करा. कारण त्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो डोस आहे तो प्रॉपर देण्यासाठी आपल्याला मदत होते. सोबतच पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेसही त्यांना जंत निर्मूलनाचे कुठल्याही प्रकारचे जे औषध असेल, तर त्याचा वापर करत असाल, तर त्यानंतर पशुपालक मित्रांनो, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसानंतर आपण आपल्या पशूंमध्ये जे लिव्हर टॉनिक आहे, तर त्याचाही वापर नक्की करावा. कारण पशुपालक मित्रांनो, जंत निर्मूलनानंतर आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस आलेला असतो किंवा त्यांची जी भूक आहे तर ती कमी झालेली असते. तर त्या ठिकाणी आपण या लिव्हर टॉनिकच्या वापराने आपल्या पशूंमध्ये आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करून आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आपण नक्कीच चांगले फायदे आपल्या पशूंना देऊ शकतो. पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड व बोलस बँडिकाइन प्लस या दोन्ही बाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आशा करतो की आपल्याला आजची माहिती आवडली असेल. पशुपालक मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.